नाही, प्रामुख्याने आज जी सुनावणी होते त्याच्यामध्ये पक्ष आमचाच आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही. पक्ष हा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजितदादा यांची निवड सगळं पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी मिळून ती ऑलरेडी त्याची निवड झालेली आहे. आज सुनावणीच्या दरम्यान मला असा अंदाज आहे की प्रत्येकाचा जो दावा असेल तो ऐकला जाईल आणि ऐकल्यानंतर अजून काही आपल्याला काही सबमिशन करायचं असेल तर त्याच्यासाठी वेळ मागितली जाईल. प्रामुख्याने आजच्या सुनावणीच्या दरम्यान आत्ता निवडणूक आयोगासमोर ज्या ज्या गोष्टींची रिक्वायरमेंट निवडणूक आयोगाला अपेक्षित असेल त्या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोग हे मागेल आणि त्याच्यानुसार पुढची कारवाई किंवा पुढची सुनावणी जी असेल तर पुढच्या काळामध्ये येणाऱ्या काळात टप्प्याटप्प्याने होईल. आज हे म्हणू शकत नाही की आमचाच पक्ष आहे. एक प्रकारचा निवडणूक आयोगावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न हा माध्यमांच्या माध्यमातून किंवा प्रिंट मीडियाच्या माध्यमातून एक दबाव निर्माण करण्याचा हा समोरच्या जे काही पदाधिकारी असतील, नेते असतील त्यांच्या माध्यमातून तो करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण निवडणूक आयोगाला अशा प्रकारचं कुठलंही बंधन राहत नाही. निवडणूक आयोग हा कायद्याने जे धरून असेल, कायद्याला जे अपेक्षित असेल त्या कायद्याप्रमाणे त्यांचा निर्णय भविष्यामध्ये येणार आहे. जयंत पाटील यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रात सध्या पक्ष चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. पहिल्यांदा शिक्षण केला, कदाचित आमच्या बाबतीत देखील होऊ शकतो. जयंत पाटील साहेबांनी असं म्हणणं काही मला वाटत नाही की ते योग्य ठरेल असं. आणि पक्ष चोरणारी टीम म्हणण्यापेक्षा पक्ष बाजूलाच कसा गेला पाहिजे ही एक प्रत्येक पक्षामध्ये वेगळी यंत्रणा असते, ती वेगळी टीम असते. काही पक्षामध्ये जर का त्यांनी वेगळा निर्णय घेतलेला असेल तर वेगळा निर्णय घेण्यासाठी कारणीभूत असणारे कोण कोण हा प्रश्न जर का जयंत पाटील साहेबांना आपण सगळ्यांनी विचारला तर त्याचं योग्य उत्तर तेच देऊ शकतील. अशा पद्धतीचा निर्णय घेण्यासाठी काही एक टोळी पक्षाच्या अंतर्गत पक्ष एक जो असतो ती एक करत असते. त्यामुळे वेगळी भूमिका सगळेजण मांडू शकतात. मी कोणाला कारणीभूत असं म्हणत नाही, पण पक्ष चोरणारी टोळी म्हणण्यापेक्षा पक्ष दुसरीकडे दुसऱ्या बाजूला जाण्याची जी वाटचाल असते ती वाटचाल करणारी एक टोळी प्रत्येक पक्षामध्ये जी असते ती पक्षाला कुठेतरी घातक असते. असं म्हटलं जातं की निवडणूक आयोग सुद्धा दबावाच्या खाली काम करतो, संजय राऊत म्हणतात. निवडणूक आयोग संजय राऊत साहेबांच्या विचाराने जर का निवडणूक आयोगाने निर्णय दिला असता तर निवडणूक आयोगासारखं काम संजय राऊतच सांगत होते यापूर्वीच. हा त्यांच्या पक्षाचा निर्णय झाला त्यावेळी की आमचा पूर्ण विश्वास निवडणूक आयोगावरती आहे, पण निवडणूक आयोगाने विरोधात निर्णय दिला तर दबावाखाली काम करतो. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये गेले तर सुप्रीम कोर्टावरती आमचा पूर्ण विश्वास संजय राऊतच सांगणारे. निर्णय जर का विरोधात गेला तर दबावात काम करते यंत्रणा आणि निर्णय जर का समर्थनात अपेक्षेप्रमाणे जर का नाही आला तर वेगळं स्टेटमेंट आणि विरोधात गेला तर वेगळं स्टेटमेंट. वेळेनुसार देणारे संजय राऊत जे असतील याला उत्तर देण्याची काही आवश्यकता नाही. ज्या नेत्याने पक्षाची स्थापना केली ते शरद पवार आज स्वतः सुनावणीला उपस्थित राहणार आहेत आणि त्याच्यामुळे आता निवडणूक आयोगाची भूमिका त्यांची खरं तर कसोटी आहे असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. आता ते उपस्थित राहणार किंवा नाही राहणार याच्याविषयी मला कल्पना नाही, पण राहिले तरी प्रत्येकाला आपापली बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार असतो आणि त्या दृष्टिकोनातून उपस्थित राहतील किंवा नाही राहतील या बाबतीत आता काही सांगणं काही योग्य नाही. पण राहिले तरी काही निवडणूक आयोगावरती असा कुठला परिणाम होत नाही. जी वस्तुस्थिती असेल ती निवडणूक आयोग कोणताही घटक असेल त्याला विचारेल. एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो ॲफिडेव्हिट्सचा. आपल्या पक्षाच्या वतीने किती ॲफिडेव्हिट साधारणपणे सादर केले जातील असं तुम्हाला वाटतं? नाही, साधारण विधानसभेमधल्या लोकप्रतिनिधींचा विचार केला तर 43 आमदारांनी समर्थन आम्हाला दिलेलं आहे. परिषदेमधल्या आमदारांचा विचार केला तर जवळपास 6 आमदारांनी समर्थन दिलेलं आहे. लोकसभेतल्या खासदारांनी समर्थन दिलेलं आहे. त्या समर्थनाबरोबर त्या प्रतिज्ञापत्राबरोबर स्थानिक पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे लोकप्रतिनिधी असतील त्यात नगरसेवक असतील, आजी नगरसेवक असतील, माजी नगरसेवक असतील, जिल्हा परिषदेचे सदस्य असतील,
असे अनेक महाराष्ट्रातल्या अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करणारे जे सदस्य असतील त्यांचं फार मोठ्या प्रमाणावरती समर्थन आहे. आणि त्याच्याबरोबरच जे सक्रिय कार्यकर्ते असतात प्रत्येक पक्षामध्ये, त्या सक्रिय कार्यकर्त्यांच्या समर्थनाच्या माध्यमातून म्हणजे प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून जवळपास महाराष्ट्रातूनच मला जो अंदाज आहे, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त राहू शकतं, तर महाराष्ट्रामध्ये प्रतिज्ञा देणारे जे सक्रिय कार्यकर्ते आहेत त्यांचं प्रमाण जवळपास 1,10,000 पुढे राहण्याची शक्यता आहे. आणि पूर्ण देश पातळीवरती जर का आपण विचार केला तर 1.5 लाखाच्या पुढे प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून अजितदादांना पाठिंबा दिलेल्याचं, समर्थन केलेल्याचं सबमिशन निवडणूक आयोगासमोर झालेलं असेल. परंतु सर काही बोगस प्रतिज्ञापत्र जी आहेत ती अजित पवार गटाकडनं दाखल केलेली आहेत, त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी आहेत अशा काही मी आता एक स्पष्ट सांगतो की अजितदादांच्या नेतृत्वाखाली असलं कुठलंही बोगस होण्याची शक्यताच नाही. कारण प्रतिज्ञापत्र हे तालुक्याच्या स्तरावरती, जिल्ह्याच्या स्तरावरती, गाव पातळीच्या स्तरावरती प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःहून आपला बॉन्ड घेतला आणि त्या ठिकाणी त्याचं प्रतिज्ञापत्र तयार केलं. रितसर त्या ठिकाणी त्या तालुक्याच्या स्तरावरती त्याने त्याचं ॲफिडेव्हिट केलं आणि ॲफिडेव्हिट केल्यानंतरच पक्ष कार्यालयाला त्याचं सबमिशन केलेलं आहे. बोगस जर का झालं असेल तर ते समोरच्या नेतृत्वाकडनं कदाचित झालं असेल. कुठेतरी मुंबईसारख्या एका ठिकाणी जे काही 100 रुपयाचे बॉन्ड लागतात ते बॉन्ड विकत घेतले जातात. त्याच्यानंतर एकाच ठिकाणी ते प्रिंट केले जातात, गावोगाव जिल्ह्याभरामध्ये ते वाटले जातात आणि ते वाटून केवळ फक्त सह्या घेऊन इथपर्यंत पोहोचवले जातात. आणि इथून पोहोचून एकाच ठिकाणी बसून एकाच कार्यालयामध्ये त्याचं ॲफिडेव्हिट केलं जातं, नोटरीकडनं नोटराईज केलं जातं, याला बोगस म्हणतात. पण गाव पातळीवरती एखाद्या कार्यकर्त्याने त्याचं आधार कार्ड जोडून आधार कार्ड त्याच्यासोबत लावून जर का प्रतिज्ञापत्र केलं असेल तर त्याला बोगस म्हणण्याचं काही कारण नाही. आतापर्यंत मला तरी असं वाटत नाही की आमच्या माध्यमातून अशा प्रकारचं बोगस प्रतिज्ञापत्र दिलं गेलेलं आहे. जयंत पाटील यांनी आज एक वक्तव्य केलंय की खरं तर शरद पवार यांना अध्यक्ष बनवण्यासाठी स्वतः आत्ताचे जे तुम्ही दावा करतायत राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनीच सही केलेली आहे आणि त्यामुळे हा खरं तर विनोद आहे. त्यांनी सभा कधी घेतली, त्यांची पक्ष बैठक कधी बोलवली, ह्याचा खुलासा जरा करावा असं आव्हान. हा सगळा खुलासा, बैठक कधी झाली, निर्णय कधी झाला, हा सगळा खुलासा माननीय जयंत पाटील साहेब हा निवडणूक आयोगामध्ये नक्की वाचून घेतील. आमची बैठक कशी झाली, 2 प्रकार असतात. पवार साहेबांच्या बाबतीमध्ये जयंत पाटलांनी जे सुरुवातीला सांगितलं की साहेबांची अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. निवड आणि नेमणूक मध्ये फरक असतो. नेमणूक ही केली जाते, निवड ही निवड प्रक्रियेतूनच पुढे गेलेली असते. त्याच्यामुळे आमची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजितदादांची निवड जर का झाली असेल तर त्याचं संपूर्ण सबमिशन हे निवडणूक आयोगाला समजलेलं आहे आणि त्या ठिकाणी आम्ही सबमिटही केलेलं आहे. काल पवारांच्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी असं म्हणाले की जरी पक्ष चिन्ह गेलं तरी काही फरक पडत नाही, मी 5 वेळा 5 वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढलोय, लोकांचा विचार पक्का असतो आणि लोक आपल्याच बाजूने मतदान करतात. ते ऍक्सेप्ट केलंच पाहिजे. निवडणूक चिन्ह समजा जर का गेलं तर त्याला राजकीय जीवनामध्ये सक्रिय राहायचं असेल तर त्यांनी आपापलं चिन्ह ठेवलंच पाहिजे. आता उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना नवीन चिन्ह मिळालेलंच आहे, पण चिन्हावरती आणि पक्षावरती खऱ्या अर्थाने अधिकार जर का असेल तर पक्ष नेतृत्वाचा जेवढा असतो त्याच्यापेक्षा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा जास्त असतो. कार्यकर्ता हा स्थानिक पातळीवरती राबतो. कार्यकर्ता हा सर्व स्तरापर्यंत आपलं चिन्ह आणि पक्ष पोहोचवतो. ते जे स्थानिक कार्यकर्ते असतात त्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे कुठलाही नेता निर्माण होत असतो. जिल्ह्याच्या स्तरावरती पहिल्यांदा होतो. जिल्ह्याच्या स्तरावरचा नेता तयार झाल्यानंतर तो राज्य किंवा देश पातळीवरचा नेता प्रोजेक्ट करण्याचा किंवा त्याचा पाठबळ वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्याची वाटचाल असते. म्हणून स्थानिक पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी हे ज्या नेत्याच्या पाठीमागे उभे असतात तोच खऱ्या अर्थाने पक्ष असतो.
2 जुलैला तुम्ही शपथ घेतली, मात्र 30 जूनलाच तुम्ही अजित पवारांना पाठिंबा देणारे प्रतिज्ञापत्र दिले होते. त्यामुळं हीच कृती मुळात गैरकृती आहे, पक्षविरोधी कृती आहे आणि त्यामुळे सर्रास सगळ्यांना अपात्र केलं गेलं पाहिजे असं देखील आज उत्तरामध्ये शरद पवारांच्या गटानं म्हटलेलं आहे. आणि विधानसभा अध्यक्षांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले की विधानसभा अध्यक्षांना पहिलं 9 जणांना अपात्र केलं नाही, त्यांना वेळ काढूपणा भूमिका घेतली आणि त्यामुळं आज अशा पद्धतीची परिस्थिती झाली. आतापर्यंत नेमलेले प्रदेशाध्यक्ष यासोबतच पदाधिकारी नियुक्त्या ह्या सर्व गैर आहेत असं देखील एक म्हटलं. नाही, आता प्रत्येकाला समोरच्या पक्षाला गैर आहे हे म्हणण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्यांनी तसंच म्हटलं पाहिजे अशी अपेक्षा सुद्धा असते. पण वस्तुस्थिती जोपर्यंत निवडणूक आयोगाला जोपर्यंत लक्षात आणून दिली जात नाही त्याच्यावरती कुठेतरी न्यायालयीन प्रक्रिया जी असेल ती पार पाडली जात नाही, त्याच्यावर शिक्कामोर्तब होत नाही, त्याला गैर म्हणण्याचं काम हे प्रत्येक जो अपोनंट असेल त्याचं ते कामच आहे. त्यामुळे त्या गोष्टीला काही अर्थ नाही. राहिला प्रश्न 9 आमदारांवरती जे काही त्यांनी आक्षेप घेतलेले होते, वस्तुस्थिती होते की त्याचा व्हीप काढणाराच मी त्यावेळी होतो. खरं तर आम्ही जे पिटिशन दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये जे 10 आमदार आमच्या मताशी सहमत नव्हते त्यांना अध्यक्षांनी विचार केला पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई अध्यक्षांनी ताबडतोब केली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. सर, खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी एका माध्यमांच्या मुलाखतीत सांगितलं की 2019ला स्वतः शरद पवार यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या संदर्भातलं पाऊल उचललेलं आणि एक वातावरण निर्मिती भाजपसोबत राष्ट्रवादी येण्याकरता ते सगळं करण्यात गेलेलं होतं. त्याच्यावरती आता अनिल देशमुख म्हणतात की शरद पवारांनी खरं तर एक उत्तम राजकीय खेळी खेळली आणि त्यानंतर भाजपला गंडवून महाविकास आघाडीचं सरकार हे सत्तेत आणलं. या दोन्ही गोष्टींकडे कसं पाहता? याच्यातली या सगळ्या गोष्टींमध्ये जनसामान्यांमध्ये आपण विचार केला तर विश्वासार्हता सर्वात महत्वाची असते. प्रत्येक वेळेला राजकीय खेळी केली गेली हे मान्य करणं हेच मोठं आमचं अपयश आहे असं धरलं पाहिजे. ज्यांनी अनिल देशमुख साहेबांनी जर का असं म्हटलं असेल तर हेच म्हणणं चुकीचं आहे. मुळात आज ही राजकीय खेळी या स्वरूपाची केली गेली असेल तर ती चुकीची बाब आहे. आपली भूमिका पक्षाची जी असेल ती एकदम स्ट्रेट फॉरवर्ड असली पाहिजे. 2017 मी जे काही ऐकलेलं आहे त्याच्यामध्ये 2017 साली काही निर्णय घेण्याचा या सगळ्यांच्या माध्यमातून वरिष्ठांच्या माध्यमातून प्रयत्न केला जात होता. त्याच्यासाठी वेगवेगळे जे नेते आहेत त्यांना आपली भूमिका पक्षाची काय ठेवली पाहिजे याच्या बाबतीमध्ये काही चर्चा व्हायच्या आणि नंतर त्याच्यामध्ये सोयीनुसार थोडेफार बदल झालेले जे आपल्याला अनुभवायला मिळाले. त्यामुळे पक्षाची विश्वासार्हता कुठेतरी कमी होते. तर असं म्हणणं मला असं वाटतं चुकीचं आहे. शरद पवारांनी केलेली खेळी चुकीची होती असं म्हणणं. शरद पवारांनी खेळलेली खेळी चुकीची होती असं म्हणणं. पवार साहेबांनी खेळी केली का नाही केली हे मला माहिती नाहीये, अनिल देशमुख म्हणतायत. अशी ती खेळी होती. पण राजकारणामध्ये अशा प्रकारच्या खेळ्या करण्यापेक्षा आपल्या पक्षाची भूमिका ही सर्वसामान्य जनतेपर्यंत स्ट्रेट फॉरवर्डपणे मांडण्याची भूमिका आपण ठेवली पाहिजे. फडणवीसांचं स्टेटमेंट योग्य आहे का? कारण की ती जी सगळी प्रक्रिया होती, जी राजकीय प्रक्रिया होती त्याच्यामध्ये तुम्ही देखील एक आमदार म्हणून त्यावेळेस सहभागी होता, तुमच्या देखील सह्या होत्या सगळ्या. ही वस्तुस्थिती आहे की फडणवीस साहेब जर का राज्याचे प्रमुख म्हणून त्यांच्यावर भारतीय जनता पार्टीची प्रमुखाची जबाबदारी आहे आणि ते बेजबाबदारपणे सांगू शकत नाही. आणि फडणवीस साहेबांनी आतापर्यंत जी कृती मागच्या काळामध्ये झालेली होती त्या कृतीच्या बाबतीमध्ये समोर येऊन असं सांगितलंच गेलं नाही कुठे की मी केलं नाही असं. म्हणजे याचा अर्थ भारतीय जनता पार्टी बरोबर राष्ट्रीय स्तरावरती किंवा राज्याच्या स्तरावरती कुठे ना कुठे चर्चा ही झालेली होती, हे मान्य झालेलं आहे. आणि ती जर का चर्चा झाली असेल तर मग एकच भूमिका आपण काहीतरी ठेवली पाहिजे. आज ही भूमिका घ्यायची, मग भारतीय जनता पार्टीमध्ये आणि शिवसेनेमध्ये दुफडी तयार करायची, मग त्याचा एक परत आपण वेगळा निर्णय घ्यायचा. या स्वरूपाचं वातावरण जे तयार करण्याचा प्रयत्न त्यावेळी जो झालेला होता त्यापेक्षा एकतर जाण्याची भूमिका घ्यावी किंवा न जाण्याची भूमिका घ्यावी. प्रत्येक वेळेला आपली भूमिका बदलवत राहणे हे काही बरोबर नाही. म्हणून फडणवीस साहेबांनी जे सांगितलं असेल त्याच्यामध्ये काही ना काही सत्यता आहे आणि ती सत्यता होती म्हणूनच फडणवीस साहेब पण आज बोलतायत. नांदेड दुर्घटनेवरून अजित पवारांवर टीका करताना उद्धव ठाकरेंना
एक फुल एक हाफ दिल्लीमध्ये तर दुसरे हाफ कुठे आहेत असा एक सवाल उपस्थित आहे. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी निदान कृपा करून या गोष्टी बोलू नये. 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना ते मंत्रालयामध्ये किती वेळा आले, त्यांना पूर्ण अधिकार होते, ते फुल तिकीट होते, तरी सुद्धा मंत्रालयामध्ये ते 2दा येऊ शकलेले मुख्यमंत्री ह्या महाराष्ट्राने आम्ही आमदार असताना बघितलेलं आहे. माननीय उद्धव ठाकरे साहेबांना आजारपणाचं निमित्त सांगून आम्ही आतापर्यंत हे समजत होतो की आजारी असल्यानंतर माणूस मंत्रालयामध्ये येण्याच्या स्थितीमध्ये असला तर ते यायला नको. आज 2 दिवसापासून 4 दिवसापासून अजितदादा हे बेड रेस्ट घेत आहेत, मेडिकली ट्रीटमेंट घेत आहेत, आणि तशा परिस्थितीमध्ये माजी मुख्यमंत्री की ज्यांनी मंत्रालयाची पायरीच मुळात 2दा चढलेले आहेत 2.5 वर्षाच्या काळात, त्यांनी हे स्टेटमेंट करणं चुकीचं आहे. परंतु ते असे देखील म्हणतात होते की ज्यावेळेस दादा आमच्या सोबत होते त्यावेळेस ते नाराज नव्हते, परंतु आता सातत्याने नाराज दिसतात आणि जे असं म्हणतात की आता ते नाराज दिसतात. ते कामसू नेतृत्व असलेलं, महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेलं जर का नेतृत्व असेल तर ते अजितदादा आहे. ते जे बोलतील ते सरळ बोलतील, त्याचा अर्थ कोणी नाराजी म्हणून काढावा का काम करण्याच्या दृष्टिकोनातून घेतलेलं त्यांचं पाऊल म्हणावं, हा त्या नेतृत्वाचा किंवा त्या व्यक्तीचा विचार करण्याचा जो भाग आहे. दादा हे स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. ते जे बोलतात ते नाराजी म्हणून घेण्यापेक्षा त्याच्यातून मार्ग काढला पाहिजे आणि निर्णय घेतला पाहिजे, ही त्यांची खऱ्या अर्थाने भूमिका असते. पण आज ते सगळे कार्यक्रम त्यांनी किंवा सगळ्या भेटीगाठी ते रद्द केला, सगळे कार्यक्रम मंत्रालयातले सगळे त्यांनी रद्द केले. आज संपूर्ण निकालावर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन असणार आहे. माझी सगळ्या मीडियालाच माझी विनंती असणार आहे की अजितदादांची वस्तुस्थिती शरीराच्या बाबतीत, आजारपणाच्या बाबतीमध्ये जे 4 दिवसापासून आम्हाला जे बघायला मिळते किंवा ऐकायला मिळते, आपण स्वतः जाऊन जर का भेटलात त्यांना तर ते आजारी आहेत ही गोष्ट तुमच्या प्रमुख लक्षात येईल. आणि ते आमच्या देशाचे नेते जर का असतील तर त्यांनी आजच्या ज्या काही घडामोडी होत असतील किंवा आजचं जे कोर्टाला, निवडणूक आयोगाला जे सबमिशन करायला, त्याच्यावरती त्यांनी नजर का ठेवू नये. जरी ते आजारी असली तरी सुद्धा ते देशाचे नेते सुद्धा आहेत. पण ही जबाबदारी सगळी जी दिलेली आहे त्यांनी माननीय प्रफुल्लभाई पटेल यांना दिलेली आहे, सुनील तटकरे साहेबांना दिलेली आहे. त्यामुळे ते आज तरी आराम करतायत. त्यांना काही आवश्यकता नाही की ह्या सगळ्या घडामोडींमध्ये स्वतः तिथं प्रेझेंट राहण्याची. त्याची जबाबदारी त्यांनी पक्षाच्या नेत्यांकडे दिलेली आहे. गोरेगाव राहिला. सर, आज गोरेगावमध्ये एक दुर्घटना घडलेली आहे, आग लागलेली आहे, त्याच्यामध्ये जवळपास 7 जणांचा मृत्यू झालाय आणि जवळपास 35 लोक ऍडमिट आहेत, क्रिटिकल कंडिशन आहे. नाही, आता त्याच्यामध्ये गोरेगावमध्ये सकाळी 2:30 ते 3च्या दरम्यानमध्ये एक आग लागली. ती पार्किंग स्लॉटमध्ये, पार्किंगची जागा असेल त्याच्यामध्ये काही कचरा जमा करणारे किंवा स्क्रॅप मटेरियल जे होतं त्या स्क्रॅप मटेरियलचे गोंटे ठेवलेल्याचं प्रामुख्याने निदर्शनास आलं. आगीचं वृत्त समजल्यानंतर दोन्ही पालकमंत्री केसरकर साहेब असतील, लोढा साहेब असतील, यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहणी केलेली आहे. शॉर्ट सर्किटची शक्यता फार जास्त प्रमाणामध्ये आत्ता वाटते. शॉर्ट सर्किटच्या मुळे ही आग लागलेली असेल. त्यामध्ये 7 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि मृत्यूही झालेला आहे ते भाजून मृत्यू होण्यापेक्षा त्याचं सफोकेशन जे झालेलं आहे, धुरामुळे जे सफोकेशन निर्माण झालं त्याच्यामुळे जवळपास 56 लोकांना त्या ठिकाणून रिस्क्यू केलं गेलं. त्यांना मेडिकली त्यांच्यावर उपचार केले गेले किंवा त्यांना जी काही ट्रीटमेंट द्यायची ती ट्रीटमेंट दिली आणि ते स्वतःहून निघून पण गेले. आत्ता मुख्यमंत्री महोदयांशी जी काही घोषणा केलेली आहे त्याच्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनेतून समजा त्यांना 4 लाखाची मदत होईल आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधनं 1 लाख, असे 5 लाखाची जे मृत्युमुखी पडलेले त्यांना मदत तात्काळ केली जाईल. मी सकाळी ही घटना समजल्यानंतर कलेक्टर जे होते त्या कलेक्टरांशी चर्चा केली आणि महापालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी जी मदत पोहोचायला पाहिजे होती, मग अग्निशमन दलाच्या आणि NDRF SDRFच्या माध्यमातून ही सगळी मदत त्या ठिकाणी पोहोचवली गेलेली आहे. आणि ज्या लोकांवरती समजा उपचार करायचा असेल त्याच्यासाठी हॉस्पिटलमध्ये सुद्धा आमचे पालकमंत्री जे आमचे सहकारी आहेत ते सहकारी त्या ठिकाणी गेलेले आहेत. सर,
खरं तर ही आगीची घटना मुंबईमध्ये सातत्याने या आगीच्या घटना होतच असतात, परंतु तिथचे जे स्थानिक खासदार आहेत गजानन कीर्तीकर यांनी थेट मुंबई पालिकेला टार्गेट केलेलं आहे. प्रशासक जे आहेत इक्बाल सिंग चहल हे कोणतंही काम करत नाही असा त्यांचा थेट आरोप आहे. म्हणजे स्वपक्षीय लोकांचाच घरचा आहेर आहे असं म्हणजे माझ्या मते कीर्तीकर साहेबांचा काहीतरी गैरसमज झाला असेल. ही घटना घडल्यानंतर प्रशासनातला प्रत्येक अधिकारी सकाळी 3:15 वाजेपासनं त्या ठिकाणी उपस्थित आहे. लगातार रेस्क्यू करण्याचं काम, ज्या लोकांना हॉस्पिटलाइज करण्याचं काम, आणि जी आग लागली असेल आणि सफोकेशन निर्माण झालं असेल त्याच्यासाठी अग्निशमन दलाची त्या ठिकाणी असलेली धावपळ, ही आग लागल्या ताबडतोब सुरू झालेली आहे आणि त्याच्यावरती कंट्रोल सुद्धा झालेलं आहे. आता या क्षणाला एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.